नमस्कार. महाराष्ट्रीयन पंगतमध्ये आज आपण छान प्रोटीनयुक्त अगदीच असा कुरकुरीत हिरव्या मुगाचा डोसा कसा तयार करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर जर तुम्हाला डायबेटिक असेल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही मात्र हा हिरव्या मुगाचा डोसा तुमच्या आहारामध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे. तर तुम्ही हा डोसा सकाळच्या नाश्त्याला सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही इथे बघू शकता अगदीच असा कुरकुरीत आणि दिसायला देखील एकदम असा भारी मी इथे डोसा तयार केलेला आहे. तर अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा देखील नक्की क्लिक करा. तर इथे हिरव्या मुगाचा डोसा तयार करण्याकरिता सगळ्यात आधी मी इथे 1 वाटी हिरवी मूग घेतलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे तांदूळ टाकायचे आहे. तर इथे डोसा तयार करण्याकरिता अचूक प्रमाण मी इथे घेतलेलं आहे. त्यानंतर आता मूग आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून 5 ते 6 तासांकरिता मूग आणि तांदूळ आपल्याला भिजायला ठेवायचे आहे. तर इथे 5 ते 6 तास झालेले आहे आणि 5 ते 6 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता मूग इथे अगदीच अशी छान भिजून इथे तयार झालेली आहे. आता यामधलं पाणी आपल्याला पूर्ण बाहेर काढायचं आहे आणि या मुगाचे आपल्याला छान बॅटर तयार करायचे आहे. तर इथे बॅटर तयार करत असताना आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी देखील टाकायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे अगदीच असं रव्याच्या दाण्यापेक्षाही बारीक मी इथे हे बॅटर छान तयार केलेलं आहे आणि या बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अगदीच अशी पातळ ठेवायची आहे. त्यानंतर आता यावर आपल्याला एक प्लेट झाकून 5 ते 6 तासांकरिता हे बॅटर आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचे आहे. तर इथे 5 ते 6 तासानंतर इथे तुम्ही बघू शकता अगदीच असे छान बॅटर इथे फर्मेंट झालेलं आहे. तर याच पद्धतीचे फर्मेंट झालेले बॅटर आपल्याला डोसे तयार करण्याकरिता वापरायचे आहे. त्यानंतर आता हे बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून डोसे तयार करण्याकरिता योग्य तशी कन्सिस्टन्सी आपल्याला या बॅटरची तयार करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे 1 ते 1.5 वाटी यामध्ये पाणी टाकलं आणि याला छान असं पुन्हा इथे छान मिक्स करून घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता अगदीच असे पातळ बॅटर मी इथे तयार केलेले आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर हे डोसे तयार करण्याकरिता बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे आणि आता लगेचच डोसे तयार करण्याकरिता सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे डोसा तवा मध्यम गरम करून घेतला आणि त्याला छान सगळीकडे तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने यामध्ये 1 चमचा बॅटर टाकून हे बॅटर अगदीच हलक्या हाताने आपल्याला गोल गोल असं चमचा न हलवता फिरवायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदीच असा एकसारखा मी इथे हा डोसा पसरवून घेतला. त्यानंतर आता डोस्याचा वरचा भाग सुकला की यावर आपल्याला अगदीच थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने तवा आपल्याला कडेकडेने छान हलवून घ्यायचा आहे. म्हणजेच डोसा हा सगळीकडे एकसारखा छान भाजला जातो आणि एकदम असा बदामी रंग येईपर्यंत हा डोसा आपल्याला सगळीकडे एकसारखा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता अगदीच असा बदामी रंग दिसायला लागला की याच्या कडा आपल्याला पूर्णपणे सोडून घ्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने हा डोसा इथे तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदीच असा जाळीदार आणि अगदीच असा पातळ मी इथे हा डोसा तयार केलेला आहे आणि अगदीच सहजपणे देखील हा डोसा इथे तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने मी इथे सगळे डोसे तयार करून घेणार आहे. आता तुम्हाला मी इथे पुन्हा एक डोसा तयार करून दाखवते. तर मी इथे आधी तव्याला छान तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने पळीभर यामध्ये बॅटर टाकून अशा पद्धतीने चमचा न हलवता हा चमचा एकसारखा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथे डोसा छान असा पसरवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता छान असा मोठा डोसा मी इथे तयार केलेला आहे. त्यानंतर आता वरचा भाग सुकला की यावर पुन्हा आपल्याला छान तेल टाकायचं आहे. असं केल्याने डोसा छान असा कुरकुरीत व्हायला मदत होते. त्यानंतर आता तवा आपल्याला पुन्हा छान कडेकडेने सगळीकडे हलवून घ्यायचा आहे आणि मध्यम गॅसवर हा डोसा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने तयार केलेले हे मुगाचे डोसे लहान मुलांना तर नक्कीच आवडेल, कारण मुलांना जर आपण मुगाची भाजी दिली तर ते मात्र खाणार नाही. पण अशा पद्धतीने तयार केलेले डोसे मात्र मुलं देखील नक्कीच आवडीने खातील. तर इथे दुसरा देखील डोसा छान इथे तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा हा डोसा इथे तयार केलेला आहे. तर इथे एकदम असा कागदासारखा पातळ जाळीदार पेपर डोसा बनून इथे तयार झालेला आहे. तर हे तयार केलेले हिरव्या मुगाचे डोसे तुम्ही इथे कुठल्याही चटपटीत अशा चटणीसोबत खाऊ शकता आणि मी इथे सगळे डोसे छान तयार करून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदीच असे छान कुरकुरीत असे मुगाचे डोसे इथे तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पंगतला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.